महिला व बालविकास विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि अंगणवाडी यंत्रणेच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, सीडीपीओ सह सुमारे 6,000 अधिकारी व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग, राजपत्रित अधिकारी संघटना तसेच इतर सहयोगी संघटनांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या टप्प्याटप्प्याने कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली असून 2 व 3 फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून निषेध, 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व माहिती देवाणघेवाण बंद, 9 ते 11 फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण काम बंद, तर 12 फेब्रुवारी रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे महिला व बालविकास विभागाच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज 1 मराठी. इथे काही प्रॉब्लेम दाखवत नाही. सुरळीत काही अडचण नाही. सध्या तरी स्टेटस मध्ये काही अडचण नाही. 41 सेकंद. सर, कालपासून आपल्या विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आंदोलन करत आहेत. आज काळ्या फिती लावून देखील आंदोलन केले जात आहे. काय नेमक्या मागण्या आहेत आणि काय आंदोलनाचं स्वरूप असणार आहे? साधारणतः महिला बालविकास विभागातील बुलढाणा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांपासून सर्वच अधिकारी कर्मचारी यांनी विभागाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू केलेले आहे. त्या अनुषंगाने 2 ते 3 तारखेपर्यंत आपण सर्व जे कर्मचारी अधिकारी असतील तर ते काळ्या फिती लावून शासनाचे कामकाज करणार असून त्या पुढील दिवसांमध्ये बैठका तसेच ज्या व्हीसी शासन स्तरावरून होतात तर त्याला उपस्थित न राहणे अशी रूपरेषा असून काम बंद आंदोलन व सामूहिक रजा याबाबतचे जे पुढील जे संघटनेकडून निर्देश प्राप्त होतील तर त्या पद्धतीनं आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मागण्या आहेत काय? शासनाकडे महिला बालविकास विभागाच्या प्रत्येक स्तरावरती काम करणाऱ्या जे कर्मचारी आहेत त्यांच्या मागण्या आहेत. जसे की विभागाकडे जो प्रलंबित आकृतीबंध आहे पदांच्या रचनेनुसार तर तो मंजूर करण्याच्या अनुषंगाने असतील. त्यासोबतच जे कंत्राटी कर्मचारी असेल तर त्यांच्या ग्रॅज्युएटी तसेच त्यांना जे लाभ देणं आवश्यक आहे तर त्या अनुषंगानं सेवेच्या हमीच्या बाबत त्यांचे काही असतील तर या मागण्या प्राधान्याने मंजूर होणे आवश्यक आहे. सोबतच जिल्हा परिवीक्षक अधिकारी हे जे पद आहे तर याला वर्ग 2 या पदामध्ये प्रमाणे त्याची नियमितता करणे या अनुषंगाने मागणी आहे.